गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली, देसाईगंज, आरमोरी या 3 नगरपालिकांसाठी आज मतदान होत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री असल्यामुळे भाजपने या 3ही नगरपालिकांमध्ये निवडणूक प्रतिष्ठेची करत संपूर्ण ताकद पणाला लावली आहे। राजकीय दृष्ट्या महत्त्वाची असलेल्या या निवडणुकीत आतापर्यंत 40% मतदान झालंय। मतदान केंद्रावरती मतदारांची गर्दी आता वाढतेय। मी गडचिरोलीमधल्या सायन्स कॉलेजच्या या इमारतीमध्ये या ठिकाणी एकाच इमारतीत 3 मतदान केंद्र आहेत। आपण बघू शकता या ठिकाणी ही जी रांग आहे, ही रांग आपल्याला दिसून पडत आहे। मतदार मतदानासाठी उभे आहेत। ही परिस्थिती आपल्याला जिल्ह्यातल्या गडचिरोली शहरातल्या 46 मतदान केंद्रांवर दिसून पडत आहे। गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे, कारण लोकशाहीमध्ये नगरपालिका निवडणूक म्हणजे त्यांच्या शहराच्या विकासासाठी खूप महत्त्वाची निवडणूक आहे आणि येणारे जे मतदार आहेत ते विकासाचं एक विजन असलेल्या उमेदवाराला निवडून देण्याचं ध्येय ठेवून या ठिकाणी येत आहेत। काय म्हणाल तुम्ही, जिल्ह्यातला हा जो परिस्थिती निवडणुकीतली भाजपची काय भूमिका इथं दिसून येतात? खरं सांगायचं तर ही निवडणूक आम्ही एक हाती जिंकत आहोत। आजचं एकंदरीत पूर्ण वातावरण पाहता केंद्रामधील केंद्र सरकारची कामं, राज्य सरकारची कामं आणि सरकारने राबवलेल्या योजना, स्थानिक आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे यांचं एक जनसंपर्क याच्यामुळे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही ही निवडणूक एक हाती जिंकत आहोत, यात कोणतीही शंका नाही आहे। आणि सर्वांचं म्हणणं आहे की एवढे वर्ष भारतीय जनता पार्टी या गडचिरोलीमध्ये एवढे चांगले कामे केले तर आम्ही त्यांना प्रतिसाद देऊ, असं सर्वांचं म्हणणं आहे। तर मी म्हणेन की या 21 तारखेला आपण म्हणजे बहुमताने विजय होऊन येऊ आणि गुलाल आम्हीच उडवू, असं सांगायचं आहे। एकूणच निकालामध्ये नेमकं काय प्रतिबिंब उमटेल हे आपल्याला पाहावं लागेल। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।